नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं मराठी नेटकॅपी या चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे 10 नोव्हेंबर 2024 रोजी TETची जी एक्झाम झाली तर त्याची आता उत्तरपत्रिका आता प्रसिद्ध झाली आहे। तर ती उत्तरपत्रिका कशी पाहावी या संदर्भातच व्हिडिओ तयार केलेला आहे। तसेच उत्तरपत्रिका ही पाहून हे त्याच्यावर कोणता जर तुम्हाला आक्षेप असेल तर तो कसा नोंदवावा या संदर्भात पण हा व्हिडिओ आहे। तर व्हिडिओ पूर्णपणे पहा, तुम्हाला सविस्तर सर्व माहिती समजेल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। तर सर्वप्रथम आपल्याला या TETच्या या वेबसाईटवरती यायचं आहे। वरती पाहू शकता तुम्ही वेबसाईटचं नाव mahatet.in या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटवर आल्यानंतर मुखपृष्ठावर यायचं आहे आपल्याला। तर या ठिकाणी पाहू शकता महत्त्वाच्या सूचना लिहिलेल्या आहेत। याच्यामध्ये आपल्याला पाहू शकता उत्तरपत्रिकाची अंतरिम यादी या ठिकाणी पाहू शकतो। तर या ठिकाणी सर्वप्रथम आपण प्रसिद्ध पत्रक पाहून घेऊ, याच्यामध्ये त्यांनी काय सांगितले आहे। तर या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद 4 पुणे यांनी जे सांगितलं आहे ते पाहू शकता। या परीक्षेसाठी पेपर क्रमांक 1 व पेपर क्रमांक 2 बाबत प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तरपत्रिकाबाबत कोणतीही त्रुटी आक्षेप असेल तर तो तुम्हाला 16/12/2024 अखेर पाठवता येणार आहे। तर तो कसा पाठवा हे पण मी व्हिडिओच्या शेवटपर्यंत सांगणार आहे। तर व्हिडिओ पूर्णपणे पहा, म्हणजेच जर तुम्हाला उत्तरपत्रिकेत तुमचं उत्तर बरोबर आहे आणि यांनी या ठिकाणी चुकीचं दाखवलं आहे तर त्याच्यावर आक्षेप कसा घ्यावा या संदर्भात हे प्रसिद्धीपत्रक आहे। चला तर आता आपण आन्सर की हे पाहून घेऊ या ठिकाणी। तर या ठिकाणी 2 नंबरची अपडेट आहे, पाहू शकता। TET 2024 अंतरिम उत्तरसूची बघण्यासाठी येथे क्लिक करा। तर या 2 नंबरच्या ऑप्शनवर या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे। तसेच तुम्ही या ठिकाणी पाहू शकता वरती हे सर्व लाईन दिलेले आहेत, मुख्यपृष्ठ, लॉगिन, जाहिरात, परीक्षा शुल्क, वेळापत्रक। या ठिकाणी लास्टला आहे बघा अंतरिम उत्तरसूची। या ठिकाणी येऊन पण तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता पेपर क्रमांक 1 1ली ते 5वी, पेपर क्रमांक 2 6वी ते 8वी गणित आणि विज्ञान विषय, पेपर क्रमांक 2 6वी 8वी सामान्य शास्त्र सामाजिक शास्त्र हे विषय आहेत। तर याच्यामध्ये तुमचं कोणतं माध्यम होतं हे या ठिकाणी तुम्ही हे सिलेक्शन करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी आता आपण पाहून घेऊ पेपर क्रमांक 2 6वी ते 8वी सामाजिक शास्त्र या विषयाचं आपण आता उत्तरसंच आपण पाहणार आहेत। तर या ठिकाणी आपलं माध्यम आहे मराठी, तर या ठिकाणी मराठी माध्यमावर क्लिक करून घ्यायचं आहे। या ठिकाणी मराठी माध्यमावर क्लिक करून घेतल्यानंतर आपल्याकडे उत्तरपत्रिकेची या ठिकाणी PDF डाउनलोड होईल। तर या ठिकाणी आपण PDF ओपन करून पाहू। तर या ठिकाणी पाहू शकता या पद्धतीने हे ते PDF ओपन झालेले आहेत। तर या ठिकाणी 150 मार्काची तुमची एक्झाम होती। तर 150 मार्कापैकी हे सर्व 150 पैकी 150 मार्काचे सर्व आन्सर की या ठिकाणी दिलेले आहेत। तर ही कशी पाहायची आता या ठिकाणी मी तुम्हाला सविस्तर सांगतो। परीक्षा दिनांक 10 नोव्हेंबर 2024ला परीक्षा झाली। माध्यम आहे मराठी, विषय आहे सामाजिक शास्त्र। तर याचे उत्तर हे पत्रिका उत्तरसूची कधीला आलेली आहे 11 डिसेंबर 2024 रोजी ही उत्तरपत्रिका आलेली आहे। तर या ठिकाणी पाहून घ्या, या ठिकाणी टोटल विषय विभाग याची सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे। तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 ही प्रश्न क्रमांक 1 याच्या पुढे लिहिलेला आहे ABCD, म्हणजे तुम्ही ज्यावेळी एक्झाम दिली त्यावेळी तुमचा प्रश्नसंच कोड हा कोणता होता तो या ठिकाणी दिलेला आहे। प्रत्येकाला ABCD यापैकी कोणता तरी कोड दिलेला होता। तर तो कोणता कोड आहे ते तुम्ही पाहून घ्या। तसेच त्या कोडचे खाली उत्तर दिलेले आहेत। जर समजा तुमचा कोड असेल B, तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक Aचं उत्तर आहे B। या पद्धतीने प्रश्न क्रमांक 2चं उत्तर आहे B, 2चं उत्तर आहे 2च, म्हणजे 4 जे पर्याय असतात त्यातलं 2 नंबरचं उत्तर आहे त्याच्यात। म्हणजेच प्रश्न क्रमांक 1चं पर्याय आहे 3 नंबर, हे त्याचं उत्तर झालं कोड क्रमांक 2साठी, कोड क्रमांक B साठी। तसेच कोड क्रमांक 1 साठी जो प्रश्न क्रमांक 1 आहे तर त्याचा पर्याय आहे 2 नंबर। या पद्धतीने हे उत्तर पाहून घ्यायचे आहे। टोटल 150 मार्काचं आहे। तर 150 पैकी 150 तुम्ही टॅली करून घ्या तुमच्या हातात, प्रत्येकाच्या हातात आपल्या उत्तरपत्रिकेची कार्बन कॉपी आहे। दोन्ही मार्क जुळतात का बघा। या पद्धतीने हे प्रश्न आपण या ठिकाणी उत्तर चेक करून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी आता जर तुमचे एखादे प्रश्न बरोबर असेल आणि या ठिकाणी जर चुकीचं ते दाखवत असेल तर त्याचा आक्षेप कसा नोंदवावा या संदर्भात आता मी तुम्हाला या ठिकाणी पुढची माहिती दाखवतो। तर सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी TETचा फॉर्म भरताना आपण या पोर्टलवर आलेलो होतो। तर या ठिकाणी पहिल्यांदा लॉग इन करून घ्यायचं आहे। तर या लॉगिनच्या पेजवरती आपण आलेलो आहोत। या ठिकाणी आपला युजर नेम पासवर्ड या ठिकाणी टाकून ठेवलेला आहे। तर या ठिकाणी आता आपण
कॅप्चा टाकून लॉग इन करून चेक करूया. तर या ठिकाणी आपण लॉग इन बटनावर क्लिक करू. आपण आपल्या प्रोफाईलमध्ये आलेलो आहोत. तर या ठिकाणी पाहून घ्या, अर्जावरील माहिती, परीक्षा फी भरा, अर्ज डाउनलोड करा, तक्रार नोंद करा, प्रवेशपत्र डाउनलोड करा, हे सर्व ऑप्शन आहे. त्याच्यासमोरच आहे बघा आक्षेप नोंदवा, या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तर या बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला विचारेल तुमची पेपर कोणता होता. तर या ठिकाणी पेपर 1 या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तुमचा पेपर कोणता होता. समजा आपला पेपर क्रमांक 2 आहे, 6वी ते 8वी. तर याच्यामध्ये तुमचा विषय कोणता होता, मॅथ सायन्स होता का सोशल सायन्स होता. तर या ठिकाणी तो विषय सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर तुमचं मीडियम कोणतं होतं ते मीडियम या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर मीडियम सिलेक्ट केल्यानंतर ऑटोमॅटिक आपली लँग्वेज भाषा या ठिकाणी येईल आपल्याला. तर त्याच्यानंतर प्रश्नसंच कोणता होता तर या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तुम्हाला पेपर सेट कोणता होता ABCD पैकी. तर या ठिकाणी बी जर ऑप्शन असेल तर बी करा, ए असेल तर ए करा. या पद्धतीने तुमचा कोणता ऑप्शन आहे तो सिलेक्ट करा. त्याच्यानंतर तुम्हाला कोणत्या प्रश्नामध्ये डाऊट आहे तर या ठिकाणी क्वेश्चन नंबर सिलेक्ट करून घ्यायचा आहे. या 150 क्वेश्चन आहेत. या ठिकाणी तुम्हाला कोणत्या क्वेश्चनमध्ये प्रॉब्लेम वाटत आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या. मी समजा या ठिकाणी 4 नंबर सिलेक्ट करून घेतो. तर याचे उत्तर कोणते आहे तर ते या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. जर याचे उत्तर उत्तरपत्रिकेमध्ये जर 2 दिलं असेल आणि तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला जर आक्षेप असेल, तुम्हाला योग्य उत्तर वाटत असेल, त्याचा आहे 3 नंबर. तर या ठिकाणी 3 सिलेक्ट करून घ्या. म्हणजे उत्तरपत्रिकेत 2 दाखवत आहे पण तुम्हाला खात्री आहे तुम्हाला उत्तर योग्य वाटते 3 आहे. तर या ठिकाणी 3 या ऑप्शनवर सिलेक्ट करून घ्यायचं आहे. पर्याय क्रमांक 3 सिलेक्ट करून घ्या. तर या ठिकाणी आणि थोडक्यात आपल्याला या ठिकाणी माहिती भरून घ्यायची आहे की प्रश्न क्रमांक 4 सेट बीमध्ये प्रश्न क्रमांक 4 हा उत्तर हे कारणामुळे हे योग्य आहे. तर या ठिकाणी या संदर्भात थोडी माहिती या ठिकाणी भरून घ्यायची आहे आणि सबमिट ऑब्जेक्शन या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या पद्धतीनं जर तुम्हाला कोणते आक्षेप असेल तर या पद्धतीने नोंदवून घ्यायचं आहे. तसेच जर तुम्हाला 2 किंवा 2 पेक्षा जास्त प्रश्नांमध्ये ऑब्जेक्शन वाटत असेल तर याच पद्धतीने सबमिट करून घ्यायचं आहे. या ठिकाणी हे सबमिट करून घ्या ऑब्जेक्शन. त्याच्यानंतर तुम्ही दुसरा क्वेश्चन सिलेक्ट करून घ्या. तर त्याचा पण ऑब्जेक्शन या पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने हे आक्षेप नोंदवा आपल्याला या ठिकाणी भरून घ्यायचं आहे. तर यामध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम वाटत असेल तर याचा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तसेच TET ही किती मार्काला पास असते, त्यासाठी काय करावं लागतं, मेरिट कितीच लागतं, या संदर्भात तुम्हाला आणखीन व्हिडिओ पाहिजे असेल किंवा याचा ओरिजिनल रिझल्ट कधी लागणार, किती तारखेला लागणार हे जर जाणून घ्यायचं असेल आणि रिझल्ट कोणत्या लिंकवर बघायचं हे माहीत करून घ्यायचं असेल तर आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. त्याच्या संदर्भात हा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर टाईम टू टाईम येत राहतात. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्यवस्थित आणि काही गोष्टी समजल्या नसतील तर त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर सर्व डाऊट क्लिअर झाले असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या या व्हिडिओला लाईक करून घ्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.